मित्रांनो, तुमच्यासाठी मार्केटमध्ये एक संधी आली, पण त्या संधीचा तुम्हाला फायदा घेता येतोय का? त्यासाठी आपण आपला आजचा व्हिडिओ बनवतोय. मित्रांनो, काल रेपो रेट मार्केटमध्ये डाऊन झाला. ॲक्च्युअली रेपो रेट म्हणजे काय आणि तो डाऊन का झाला, किती बेसिसने झाला, किती पॉईंट बेसिसने झाला, या सगळ्या गोष्टी कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतील. पण नक्की मार्केटचा त्याच्यावरती काय इम्पॅक्ट होत असतो, ज्या वेळेस मॉनिटरिंग पॉलिसी असते आणि रेपो रेट हा इन्क्रीज किंवा डिक्रीज होत असतो, तर नक्की त्याचा काय इम्पॅक्ट होत असतो. तर मित्रांनो, मी राम धनक्रांती शेअर मार्केटमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आजचा व्हिडिओ हा एकदम इम्पॉर्टंट आहे प्रत्येकासाठी आणि त्याच्यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा तो पाहणार आहे तो हा आहे का रेपो रेट इन्क्रीज झाला तर काय होतं, डिक्रीज झाला तर काय होतं आणि नक्की पुढील 2 ते 3 महिन्यासाठी असे कोणते स्टॉक्स आहे की जे बेस्ट परफॉर्म करू शकतात, रेपो रेटच्या बेसिसवर तुम्हाला स्विंग ट्रेडिंगला एक चांगला ऑप्शन देऊ शकतात. तर चला मित्रांनो, तर सगळ्यात पहिल्यांदा पहा, ज्या वेळेस मॉनिटरिंग पॉलिसीवरती जे काही कॉर्पोरेट लोन्स असतात, इवन कॉर्पोरेटच असं नाही, इवन काही लोक होम लोन्स घेतात, समथिंग कुठलाही लोन असेल, त्या लोनवरती जे रेट ऑफ इंटरेस्ट लागला जातो तो सगळ्या बँकांची जी मेन बँक आहे ती आहे RBI. ओके, मग त्या RBIच्या बेसिसवरती बाकीच्या बँक्स लावतात. मग RBIचा जर रेपो रेट हा 6 असेल तर समथिंग 6.20, 6.30, 6.50, 6.80, 85 पर्यंत इतर बँक्स लावतात, काही डिफरन्स रेट RBIच्या नियमानुसार चेंजिंग करून. किंवा तो रेट जर वाढला तर ॲटोमॅटिक अदर ज्या बँक्स आहेत, ज्या प्रायव्हेट बँक्स आहेत, अदर बँक्स आहेत, SBI बँक्स आहेत, त्या वाढवतात. तसंच तो कमी झाला तर बाकीच्या बँकाही कमी करतात. आता याच्यात सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट काय, मार्केटमध्ये जर तो रेट कमी झाला तर बँक निफ्टी किंवा बँक निफ्टीची जी रॅली असते ती थोडीशी स्ट्रॉंग होती, म्हणजे मार्केटमध्ये एक तेजीचं वातावरण निर्माण होतं. कारण का, तर तुम्ही पहा, जर कोणत्याही बँकेकडनं कर्ज घेण्यासाठी तुम्हाला ते सुलभ झालं तर तुम्ही जास्त कर्ज घेऊ शकता आणि जितकं जास्त कर्ज घेणार त्या पद्धतीने इंटरेस्ट पण तुम्हाला थोडा भेटत राहणार. मग त्यामुळे ती रॅली थोडीशी एकदा 6% खाली असेल तर तुम्हाला थोडासा त्या पॉईंट बेसिसवरती बेनिफिट चांगला भेटू शकतो. आता रिसेंटली जर आपण पाहिलं तर 3 वेळा, म्हणजे एकदा फेब्रुवारीमध्ये, एकदा एप्रिलमध्ये आणि आत्ता परत जूनमध्ये एक मॉनिटरिंग पॉलिसी झाली. प्रत्येक मॉनिटरिंग पॉलिसीला रेपो रेट हा डिक्रीजच करत आला आहे. पण याच्यानंतर परत आता तुम्हाला 6 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट, आय थिंक ऑगस्टमध्ये परत एकदा तुम्हाला पाहायला भेटेल का तो इन्क्रीज होतोय का डिक्रीज होतोय. पण हा जो टाईम पिरियड आहे, आता हा चालू आहे जून, नंतर जुलै, नंतर ऑगस्ट, बरोबर, म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट 3 महिने, म्हणजे तुम्हाला एक स्विंग करायला चान्स आहे. आपण हे पण पाहणार आहे प्रॅक्टिकली का इथून मागं मार्केटमध्ये अशी सिच्युएशन झाल्यानंतर काय होतं. आता यात हा मार्केट काल जर पाहिला आपण, मार्केटने डायरेक्ट 350-400 पॉईंटची रॅली दिली. ओके, इवन बँक निफ्टी ही 56,000 प्लस क्रॉस गेली, इवन सेन्सेक्स पण स्ट्रॉंग चालला आणि निफ्टी ही 300-350 पॉईंट प्लसमध्ये क्लोजिंगच्या पुढे गेली. म्हणजे की ही मुवमेंट जरी आली तर एक जो जिओ पॉलिटिकल व्ह्यू आहे आत्ता, त्याच्यामध्ये जर पाहिलं तर एक भारत पाकिस्तान युद्धाची तणावाची परिस्थिती अजूनही थोडीशी तशीच आहे. मग तरीसुद्धा मार्केट एवढं बाउन झाले. मग नक्की लॉंग टर्म इन्व्हेस्टरने इन्व्हेस्ट करावा का नाही करावा तर कशा पद्धतीने करावा आणि किती काळासाठी करावा हे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये परत पाहतो. आता याच्यामध्ये जसं आपलं असतं, जसं इंडेक्स, जर आपण इंडेक्समध्ये पाहिलं, निफ्टी असतं, बँक निफ्टी असतं, बरोबर, सेन्सेक्स असतं, मग तसंच मिड कॅप असतं, ओके, लार्ज कॅप आणि स्मॉल कॅप. पण मग ह्या सिच्युएशनमध्ये जो ग्रो होण्याचा परफॉर्मन्स असतो तो मिड कॅप आणि स्मॉल कॅपचा थोडासा स्ट्रॉंग असतो. पण मग त्याचा जो बेनिफिट आहे तो तुम्हाला घेता आला पाहिजे. मग त्याचा कार्यकाळ कसा असतो, हा एक कमी वेळासाठी असतो. मग आता इथून मागं प्रिव्हियसली ज्या वेळेस RBI मॉनिटरिंग पॉलिसी आली आणि त्याचा जो इम्पॅक्ट, म्हणजे ती जर प्लसमध्ये आली तर प्लसमध्ये आल्यानंतर मार्केट किती प्लसमध्ये जातं, ओके, मग तो रॅली कितीपर्यंत कव्हर करू शकतो ते आपण प्रॅक्टिकली आपल्या स्क्रीनवरती सुद्धा पाहणार आहोत. आता हा जो निर्णय घेतला बँकेने हा एकदम स्ट्रॉंग निर्णय, म्हणजे जो 0.50%ची जी पॉईंट बेसिस कमी केलेली आहे ही अमाऊंट म्हणजे भरपूर आहे. फार कधीतरी मार्केटमध्ये 0.50 असा डिसिजन घेतला जातो, म्हणजे 0.25 ह्या भरपूर वेळा इन्क्रीजही करण्यात आला आहे, डिक्रीजही करण्यात आला आहे. त्याचा लिटल बिट इम्पॅक्ट पडतो, मार्केट प्लस जातं, मार्केट मायनस जातं. पण मग एकदम 50 पॉईंटचा डिसिजन हा कमी प्रमाणात घेतला जातो. त्यावेळेस मार्केटमध्ये सिच्युएशनसुद्धा स्ट्रॉंग पद्धतीने मुवमेंट होती. मग हे 2 ते 3 महिने तुम्हाला तो चान्स आहे, तर नक्की कसा आहे स्क्रीनवरती आम्ही तुम्हाला तो दाखवतो. आता इथं लक्ष द्या, मार्केटमध्ये जो फर्स्ट पॉईंट आहे, इथं मी बँक निफ्टी ओपन केलेली आहे. आता निफ्टी बँकचा चार्ट ओपन केला आहे, चार्टवरती मी 3 लाईन मारल्या. त्या 3 लाईन कुठल्या आहेत इथं पहा, या ठिकाणी हा फर्स्ट पॉईंट अंडरस्टँड करा. या फर्स्ट पॉईंटला 7/2/2025 ही डेट दिसते, इथं मी राऊंड करतोय. पहा 6.25 वरनं रेपो रेट, म्हणजे 6.5 वरनं 6.25, 6.25 वरनं 9/4/2025, परत 6 आणि आता परत 6 वरनं
5.5 म्हणजे जो 3 डेटला चेंज झाला आहे त्याचा पूर्ण रिझल्ट इथे तुम्हाला दिसतोय. ही जी साईट आहे या साईटवरती तो डेटा दिसत असतो, किती रेपो रेट इंटरेस्ट रेट इन्क्रीज आणि डिक्रीज होत असतो आणि कोणत्या डेटला होत असतो. आपल्याला पाहिजे ऑप्शन आपण इथं प्लसवर क्लिक केलं तर ऑल ओव्हर कंट्रीचा म्हणजे बाकीच्या पण देशांचा डेटा तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटू शकतो. ओके, सेम. आता हे झालं. त्याच्यानंतर आता याचा जो मेन इम्पॅक्ट पडतो तो कशावरती पडतो? निफ्टी बँकवरती पडतो. आता आपण निफ्टी बँकवरती येऊया. निफ्टी बँकची मुवमेंट्स कशी होती आणि निफ्टी बँकला ज्या डेट्स आपण तिकडे पाहिल्यात ओके त्या डेट्सला इकडे कशा पद्धतीने वर्किंग चालले तेही आपल्याला लगेच पाहायला भेटेल. आता इथं निफ्टी बँक ओपन झाली. एक पहिली डेट आहे ओके, ही आहे 7 फेब्रुवारी. ओके, इथं मार्केट डाऊन झाले म्हणजे 0.25%नी ती कमी झाली. त्या दिवशी मार्केट इन्क्रीज व्हायला पाहिजे, तरीसुद्धा मार्केट काय झाले? डिक्रीज झालं आहे. ओके, फर्स्ट पॉईंट. पण त्याचे मुवमेंट स्ट्रॉंग नाही, पण तिथून मार्केट तरी फॉल झालं आहे. आता आपण कधी कधी विचार करतो का असं नाही झालं पाहिजे, तर 100% असं झालंच नाही पाहिजे, बरोबर. पण मग घडतं त्यावेळेस तुमच्याकडं स्टॉप लॉस हा एक मेन पॉईंट असतो आणि तुम्हाला कधी डिसिजन घ्यायचा आहे. व्हॉल्यूम मी तुम्हाला जसं मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं, व्हॉल्यूम हा तुमचा सगळ्यात महत्त्वाचा आहे. वरती आय कार्डवरती क्लिक करा किंवा आय बटनवरती क्लिक करा, त्या ठिकाणी तुम्हाला तो ऑप्शन पाहायला भेटेल का व्हॉल्यूम तुम्हाला काय कामाचं आहे आणि तो तुम्हाला डिसिजन घेण्यासाठी कसा मदत करतो. ओके, इवन आता त्याच्यानंतरची जी आहे ती नेक्स्ट डेट चेक करा. ओके, 9 एप्रिल 2025. इथं पहा मार्केटची सिच्युएशन बाईंग व्हॉल्यूम आलेलं आहे, पण त्या दिवशी रेपो रेटमुळं जरी तो कमी झालेला असला तरी मार्केट पडलं आहे. पण तिथून पुढं मार्केट कुठपर्यंत वरती गेलं आहे? सिम्पल आहे, हे पहा इथून इथपर्यंत मार्केटने रॅली दिली. ओके, आता त्याच्यानंतर मार्केट कंटिन्यू साईडवेज आहे जर तुम्ही बारकाईने पाहिल्या तर. ओके, आता मार्केट साईडवेज कुठून आहे? इथून इथपर्यंत. फिक्स लक्ष द्या इथं. ओके, आता मला सांगा ह्या पॅटर्नला जे नाव देतो ना आपण त्याला आपण नाव देतो असतो फ्लॅग आणि पोल. ओके, ज्याला माहिती नसेल त्यांनी राईट डाऊन करून घ्या. 4 पॅटर्न्समधला एक पॅटर्न्स हा तुम्हाला डिसिजन घेण्यासाठी फार मदत करतो ज्यावेळेस तुम्हाला एंट्री घ्यायची असते. मग इन केस आता ह्या ठिकाणी ही कॅन्डल बनली आहे लास्टवाली, ही कॅन्डल ब्रेकआउट कॅन्डल बनली आहे. पहा आत्ता ही जे व्हॉल्यूम बनलं आहे वन डेला हे ब्रेकआउटचं व्हॉल्यूम बनलं आहे. मग मार्केटचा जर डिसिजन घ्यायचा ठरला आपल्याला तर तो डिसिजन कसा राहील? इथून इथपर्यंतची पूर्ण रॅली. ओके, ती रॅली तुम्ही इथं ड्रॉ करून घ्या, इथून ती इथं उचलून न्या. ओके, सिम्पल. आणि आता पहा ॲटलिस्ट म्हणजे जरी तुमचा डिसिजन मी इथपर्यंत का काढला तर ही जी रॅली आहे ही मॅक्झिमम इथून चालू झालेली आहे. फर्स्ट हा जो पॉईंट दिसतो आहे आपल्याला या पॉईंटपासून मग इथून ती चालू झालेली आहे आणि ती इथं तिने ब्रेक केला आहे तर ती इथून इथपर्यंत रन होऊ शकते. म्हणजे परत पुढचं टार्गेट 60,932 म्हणजे जवळजवळ 61,000ला बँक निफ्टी जाऊ शकते. ओके, मग इथं परफॉर्म होणारे स्टॉक्स कुठले राहणार आहे? सिम्पली परफॉर्म होणारे स्टॉक असणारे निफ्टी बँक. मग जसं तुम्हाला मिड कॅप सांगितलं, स्मॉल कॅप सांगितलं, ते या ठिकाणी त्याच्यातले जास्त ग्रो किंवा जास्त परफॉर्म करणारे स्टॉक असू शकतात. ओके, मग आता इथून मार्केट परत जर वरती गेले, हा जर ब्रेकआउट दिला आहे तर तुम्हाला स्टॉप लॉस काय लावायचा? तर मी सिम्पल सांगतो आहे, याचा जो स्टॉप लॉस राहील तो एकतर तुम्हाला हा लो घ्यावा लागेल. ओके, हा लो 54,015. इथनं तुम्ही बाईंग करून ठेवलं 60,000पर्यंत कदाचित जाऊ शकतं. तुम्ही ॲज पर तुमच्या रिस्क रिवॉर्ड चेक करा किंवा कोणालाही तुमचा जो आरे असेल त्याला विचारूनच तुम्ही एंट्री करा. मी एंट्री करा सांगत नाही, मी प्रिडिक्शन्स फक्त सांगतोय काही इथून इथपर्यंत जायचे चान्सेस मार्केटमध्ये पॉझिटिव्ह राहू शकतात. ओके, सो सिम्पल. म्हणजे जरी रेपो रेट वाढला कमी झाला त्याच्याबरोबर तुम्हाला चार्ट ॲनालिसिस हे जमलंच पाहिजे, तुम्हाला कॅन्डल स्टिक्स किंवा टेक्निकल ॲनालिसिस हे जमलंच पाहिजे. आणि हे जर जमलं तर तुमची सायकोलॉजी हळूहळू थोडी मेंटेन होऊ शकते. ती जर मेंटेन झाली तर तुम्ही मार्केटमध्ये पैसा कमवू शकता. ओके, मी तुम्हाला मागाशी म्हटलं का नक्की कोणते स्टॉक्स चांगल्या पद्धतीने परफॉर्म करू शकतात, तर त्याच्या तिथं HDFC बँक, ॲक्सिस बँक, ICICI बँक या बँकिंग सेक्टर तुम्हाला चांगले मूव्ह होताना दिसू शकतील. कारण त्या तुम्हाला पूर्ण बँक्स ज्या मूव्ह होणार त्या ह्या बेसिसवरती होणार आहेत. ओके, त्या पूर्ण इंडेक्स किती मूव्ह होतोय काय होतोय त्याच्यावरती. तर हा तुमचा फर्स्ट पॉईंट झाला. एक हे स्टॉक्स तुम्हाला मदत करू शकतात. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, मागच्या वेळेस ज्यावेळेस असे 0.50%नी तो पॉईंट बेसिस कमी केलं होतं त्यावेळेस
जवळजवळ 45 दिवसात निफ्टी 12% ग्रो झाली होती. मग जर आत्ताचा ॲव्हरेज रेशो आपण 10% जरी धरला तरी तो वेल अँड गुड असू शकतो. मग असं नाही का तुम्ही प्रिडिक्शन्स प्रिव्हियसवरती चाला, प्रॉपर स्टॉप लॉस आणि प्रॉपर टार्गेटवरती चाला. आणि जो मेन याचा जो इम्पॅक्ट होणार आहे RBIचा, एक बँकिंग सेक्टर, एक ॲटो सेक्टर आणि एक इन्फ्रा सेक्टर, या 3 सेक्टरवरती सगळ्यात जास्त होणार आहे. ओके, मग ॲटो, इन्फ्रा आणि बँकिंग या 3 सेक्टरवरती तुम्ही प्रॉपर लक्ष ठेवा. व्हिडिओ आवडला लाईक करा, इतर मित्रांना शेअर करा. कमेंट्समध्ये तुम्हाला नक्की हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तशी कमेंट्स करा. आणि प्रत्येक वेळेस तुम्ही व्हिडिओ पाहता पण सबस्क्राईब करायचं विसरता, त्यामुळे सबस्क्राईब करा आणि भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.